आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत। देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते। याच दरम्यान मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। विशेष म्हणजे 1 ते 2 दिवसात निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत। शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू केले गेले आहेत। देशाच्या राजधानीत पेट्रोलचे दर आता 94.72 रुपये प्रति लिटर असतील, जे सध्या 96.72 रुपये। त्याचप्रमाणे डिझेल 87.62 रुपयांना मिळेल, ज्याचे दर सध्या 89.62 रुपये प्रति लिटर आहे। त्यामुळे देशभरातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। तर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटरवर या वृत्ताला दुजोरा दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी घट करून एकदा पुन्हा सिद्ध केलंय की मोदींचं कोट्यवधी भारतीयांच्या परिवाराचं हित आणि सुविधांवर लक्ष आहे, असं केंद्रीय मंत्री हरदीप पुरी म्हणाले। लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघा काही काळ शिल्लक असताना मोदी सरकारने पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त करत असल्याची घोषणा केली आहे। संपूर्ण देशभरात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हे दर स्वस्त होणार आहेत। हे दर 15 मार्च पासून लागू देखील होणार आहेत। त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। केंद्राच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्रात शिंदे सरकारकडूनही पेट्रोल डिझेलच्या दरात घट करण्याचा किंवा पेट्रोल डिझेलचा वॅट कमी करण्याची घोषणा केली जाते का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आहे, तसेच त्यानंतर अवघ्या 6 महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आहे। मोदी सरकारच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्रात महायुती सरकारकडूनही पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्याचा किंवा पेट्रोल डिझेलच्या वॅट कमी करण्याची घोषणा होते का, ते पाहणं ठरणार आहे। कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आहे।